बदलापूर एन्काउंटर प्रकरणाची ही बातमी आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच आरोपी अक्षय शिंदेची हत्या केल्याचा आरोप त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी केला। या प्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी होणार आहे। या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय। या कथित चकमकीबाबतचे पुरावेही नष्ट करण्याची भीती अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेतून व्यक्त केली आहे। बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या याचिकेत नेमकं काय म्हटले आपण ते पाहतोय। अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदेंच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे, तातडीची सुनावणी। मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलंय असा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय। कथित चकमकीचे पुरावे नष्ट केले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी अद्याप फरार आहेत। फरार असलेले 6 आरोपी ही घटनेला तेवढेच जबाबदार आहेत। अक्षयला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलं आणि त्याचा राजकीय बळी दिला असे आरोप अक्षयच्या वडिलांनी केलेले आहेत। दरम्यान अक्षय शिंदेचा मृत्यू हा अतिरक्तस्रावामुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झालंय। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा काल संध्याकाळी पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। अक्षयने एपीए निलेश मोरे यांच्यावर झाडलेल्या गोळ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयला एक गोळी लागली होती आणि त्यानंतर कळवा रुग्णालयात तो मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं। या घटनेत अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय। हा शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आलाय। जे रुग्णालयात आज 7 तास झालेल्या शवविच्छेदन प्रक्रियेची व्हिडिओग्राफी ही करण्यात आली आहे। जे रुग्णालयातल्या 5 डॉक्टरांच्या पॅनलनं अक्षय शिंदेचं शवविच्छेदन केलं। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे सोपवण्यात आलाय। सीआयडी पथकाकडून मुंब्रा बायपासवरील एन्काउंटर झालेल्या ठिकाणाची आज पाहणी करण्यात आली। सीआयडी अधीक्षक नवी मुंबई हे या तपासाचे प्रमुख आहेत। त्यांच्या पथकाला एन्काउंटर झालेल्या ठिकाणी रक्ताचे डाग आढळले। सीआयडी पथकानं त्यातून रक्ताचे नमुने घेतलेत। तसंच सीआयडी पथकाकडून एपीआय निलेश मोरे यांच्यासह इतरही जखमी पोलिसांची विचारपूस करण्यात आली। बदलापुरातल्या एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काउंटर केलं। त्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असलं तरी दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून जल्लोषही सुरू झालाय। नराधम अक्षयला योग्य शिक्षा झाल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येते। त्याचवेळी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून आता नेते नाही पण कार्यकर्त्यांमध्ये मात्र श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाल्याचंही दिसतंय। देवाचा न्याय असा हॅशटॅग एक्सवर ट्रेंडिंग होता। त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही हा देवाचा न्याय असावा असं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं। तसंच दिघे साहेब त्यांच्या स्टाईलनं उत्तर द्यायचे, त्यांच्या शिष्याच्या काळातही पीडित महिलेला न्याय मिळाला असं म्हणून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या। अक्षयच्या एन्काउंटरनंतर म्हस्के यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला। देवेंद्रजींचं पण म्हणणं तेच असेल, हा देवाचा न्याय, देवाचा न्याय। मला याच्यावर भाष्य आज करायचं नाही, पण एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या। बोलती बंद, विपक्ष के बोलती बंद का कार्यक्रम होगा। एनकाउंटर विपक्ष का पॉलिटिकल कह रहा हूं मैं, ये होगा। महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि जर असे प्रकार घडले तर दिघे साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे। त्या मुलीला न्याय मिळालेला, महिलांना न्याय मिळालेला आहे। आणि कोणाच्या राज्यात तर या दिघे साहेबांचा शिष्य या राज्याचा मुख्यमंत्री आहे।
बदलापुरात 2 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अक्षय शिंदेकडून लैंगिक अत्याचार झाला त्या शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांना तातडीनं दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय। त्या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत पोलिसांकडे तक्रार न केल्याबद्दल अध्यक्ष आणि सचिवांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता 1 ऑक्टोबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे। बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। पण या प्रकरणात अक्षय इतकंच शाळा प्रशासनही दोषी असून त्यांना का पाठीशी घातलं जातंय, त्यांना शिक्षा का होत नाही, एकालाच शिक्षा का दिली, असे सवाल पालक वर्गाकडून विचारण्यात येत आहेत। आपल्या लेकींच्या सुरक्षेची काळजी वाटत असलेल्या काही पालकांशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी सुरेश काटेनं। काय वाटतंय त्यांना, त्यांचं मत काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काल घटना झालेली आहे, काल अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे। आंदोलन केलं त्यावेळेस सगळ्यांची मागणी होती फाशी द्या, आता खऱ्या अर्थाने त्याचा एन्काउंटर झालेला आहे। तुम्हाला काय वाटतं? एन्काउंटर झाला हे समाधान व्यक्तच करतायत सगळे पालक वर्ग असू दे किंवा नागरिक असू दे। पण काय आहे की एन्काउंटर ज्या पद्धतीने झालं, खोटी माहिती पुढे येऊन, त्यामुळे साशंका आहे सगळ्यांच्या मनामध्ये, साशंकता असल्यामुळे। आणि दुसरी गोष्ट की अजून जे कोणी काही आहेत आरोपी, इन्क्वायरी चालू आहे, मग ती इन्क्वायरी पूर्ण होण्याच्या आधीच का एन्काउंटर केलं गेलं ह्याच्याही शंका मनामध्ये लोकांच्या आहेत। एवढंच सांगेल काय, एन्काउंटर करण्याऐवजी जर पहिलाच आम्हाला आमच्याकडे सोपवलं असतं त्याला मला, तर बरं झालं असतं। कारण की हे राजकारणच वाटते सर्वांनाच। प्रशासनाला पण अटक झाली पाहिजे, प्रशासन तर फरार आहे ना, ते पण भेटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। मग आम्हाला असं वाटतंय का अजून काही चेहरे समोर येणार होती, त्यामुळे मग हे एकालाच शिक्षा झाली ना, बाकीचे तर निर्दोष फिरतात आहेत ना मग बाहेर। प्रशासन पण अटक पाहिजे आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।